रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 144. हाती होन दाविती बेणा, करीती लेकींची धारणा. ऐसे धर्म झाले कली, पुण्य रंक पाप बळी. सांडिले आचार, द्विजचा हाड झाले चोर. टिळे लपविती पातडी, लेती विजार कातडी. बैसोनिया तक्ता, अन्यो वीण पीडिती लोका. मुदबख लिहिणे, तेल तूप साबण केणे. नीचाचे चाकर, चुकलिया खाती मार. राजा प्रजा पीडी, क्षेत्री दुश्चित्तासी तोडी. वैश्य शूद्रादिक, हे तो सहज नीच लोक. अवघे बाह्य रंग, आत हिरवे वरी सोंग. तुका म्हणे देवा, काय निद्रा केली धावा. मुलाकडील लोक मुलगी बघावयास आले असता प्रथम आपल्या मुलीची किंमत ठरवून पैसे हातात घेतात आणि नंतर मुलीला दाखवितात. अशा रीतीने स्वतःच्या पोटच्या मुलीचा व्यापार करतात. असे कलियुगात उलटे धर्म झाले आहेत. पुण्य दुर्बळ व पाप प्रबळ झाले आहे. ब्राह्मणांनी स्वतःचे आचार सोडले आणि ते चहाडखोर व चोर झाले. टिळे, माळा, पोथ्या, पुस्तके टाकून देतात आणि विजारी व त्यावर कातडी पट्टे घालतात. न्यायासनावर बसलेले लोक अन्याय न करणाऱ्या लोकांना शिक्षा करतात. त्रैवर्णिक तेल तूप इत्यादी रसरूप मालाच्या विक्रीचा जमा खर्च लिहितात. ब्राह्मण देखील नीचाचे चाकर होतात आणि चाकरी करण्यात कसूर झाल्यास नीचाच्या हातचा मार खातात. राजा प्रजेला पीडा देतो. शेतसारा नाही दिल्यास गरिबाकडून शेत काढून घेतो. वैश्य शूद्रादिक हे तर स्वभावताच नीच लोक आहेत. त्यामुळे त्यांनी अधर्म केल्यास नवलते काय. या कलियुगात सर्वच दिखाऊपणा झाला आहे. अंतःकरणात काळे बेरे असते आणि वर मात्र प्रांजळपणा दाखविला जातो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, कलियुगात एवढा अधर्म होत असताही तुम्ही निजला आहात काय. लवकर जागे होऊन धावून या कसे. रामकृष्ण हरी. श्रीकृष्णार्पणमस्तु.